प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-के.वाय.सी करणे बंधनकारक आहे. शेतकरी बंधूंनो, पी.एम. किसान योजनेमध्ये ई-के.वाय.सी आता बंधनकारक झालेली असून या योजनेमध्ये पारदर्शकता आणणे व जे पात्र शेतकरी आहे यांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर पी.एम. किसान योजनेमध्ये पुढील हप्ता आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला 30 जूनपर्यंत ई-के.वाय.सी करायची आहे. सर्वांनी ही के.वाय.सी करणे बंधनकारक आहे. ई-के.वाय.सी करण्याच्या आपल्याकडे 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक आहे बायोमेट्रिक आणि एक आहेत फेस ऑथेंटिकेशन. आपण बायोमेट्रिक पद्धतीने ई-के.वाय.सी सी.एस.सी सेतू केंद्रावर जाऊन आपण करू शकतो आणि फेस ऑथेंटिकेशन जी प्रोसेस आहे, जी ई-के.वाय.सी आहे, हे आपण घरबसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून करू शकतो. तर आज आपण तेच बघूया की आपल्या मोबाईलवरून ई-के.वाय.सी कशी करायची. तर यासाठी आपल्याला आपल्या जो मल्टीमीडिया अँड्रॉइड मोबाईल आहे याच्यावरती आपल्याला प्ले स्टोअरवरून पी.एम. किसान या योजनेचं ॲप घ्यावं लागेल. पी.एम. किसानचं ॲप घेतल्यानंतर आपल्याला अजून एक ॲपची आवश्यकता आहे. ते ॲप म्हणजे फेस आर.डी. हे एक ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये घ्यावं लागेल. हे 2 ॲप आपल्या मोबाईलमध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पी.एम. किसानचे ॲप अशा प्रकारे ओपन करून या ठिकाणी आपल्याला आपला जो आधार नंबर आहे हा आधार नंबर टाकून लॉग इन करायचे. त्यानंतर इथे आपल्याला के.वाय.सी पेंडिंग दाखवते, तिथं क्लिक करून आपल्याला फेस स्कॅन या ठिकाणी क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे हिरवे सर्कल इथे येते. त्या ठिकाणी आपल्याला आपले डोळे 2 वेळेस ब्लिंक केल्यानंतर आपली के.वाय.सी डन होते. म्हणजे बघा, एकदम सोपी 2 मिनिटाचीच प्रक्रिया आहे पूर्ण ई-के.वाय.सी करण्याची. तर ज्या शेतकऱ्यांना ई-के.वाय.सी आपल्या मोबाईलवरून करता येत असेल त्यांनी त्वरित आपली ई-के.वाय.सी करून घ्यावी आणि आपण स्वतःच्या मोबाईलवर करून आपण इतरांचा सुद्धा अशा प्रकारे मोबाईलवरून ई-के.वाय.सी करून देऊ शकतो. तरी या योजनेमध्ये जेही पात्र शेतकरी असतील त्यांनी ई-के.वाय.सी करणे जरुरी आहे. कारण की जे काही अपात्र शेतकरी असतील ते लाभ घेत असतील अजूनसुद्धा, तर ई-के.वाय.सी केल्याने त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून या 30 जूनपर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो 2000 हप्ता आहे हा मिळण्यासाठी ई-के.वाय.सी पूर्ण करावी आणि ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की पोहोचवावी. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.